वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. भगवंताला गुळाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून त्याच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन आजच्या संक्रांत स्पेशल व्हिडिओची सुरुवात करते. नमस्कार मंडळी, पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या संक्रांतीसाठी खूप खूप शुभेच्छा. सीझन पण उत्तम आहे, खूप खायची प्यायची रेलचेल असते आणि गुळाच्या पोळ्या, तिळगुळाच्या वड्या, तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, भोगीची भाजी, उंद्यो आणि खूप सारे खायचे प्रकार असतात. आणि ह्या सीझन मध्ये आपण कुठलाही विचार न करता मस्त हे पदार्थ एन्जॉय करू शकतो. यातले बरेचसे पदार्थ आपल्या चॅनलवरती पोस्ट झालेले आहेत, तर त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, त्या तुम्ही नक्की बघा. तर आज आपण बनवणार आहोत संक्रांतीसाठी खास गुळाची पोळी. अगदी पारंपरिक पद्धतीने पोळी दाखवणार आहे. त्याच्यामध्ये फारसे काहीही पदार्थ घालायचे नाहीये. थोडक्या पदार्थांमध्ये उत्तम पोळी कशी होते हे आपण बघणार आहोत. आणि बरं का मंडळी, पोळी ही खमंग आणि खुसखुशीतच पाहिजे. त्याच्यामध्ये जरा पण चिवटपणा नको. म्हणजे पोळी तोडताना अशी खटकन 2 तुकडे झाले पाहिजेत. बोटाने मोडली तर पटकन चुरा व्हायला पाहिजे, अशी खेचत खेचत तुटायला नको. आणि त्याच्यामधला गुळ जो असतो तो चिवट आणि चिकट नको. आणि गुळ पोळीचं पोट फोडणारा तर अजिबात नको. म्हणजे थोडक्यात पोळी सगळ्या परीक्षेत नंबर 1 नी पास व्हायला पाहिजे. तर आता इतके गुण पोळीमध्ये कुठून आणायचे, त्यासाठी काय करायचं, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघायचा. रेसिपी सांगता सांगता त्याच्यामध्ये खूप सारे टिप्स सांगितलेले असतात. म्हणजे पदार्थ करताना सांगितलेलं प्रमाण, करायची पद्धत, पदार्थ चुकला तर काय करायचं, पदार्थ चुकू नये म्हणून काय करायचं, हे सगळं सांगितलेलं असतं. ते तुम्ही सगळं मिस करता. आणि खुसखुशीत पोळीसाठी काय करायचं, पोळी खायच्या दिवशी अर्धा ब्रेडचा स्लाइस किंवा एखादं बिस्किट खाऊ नका. म्हणजे हा विनोदाचा भाग नाहीये, कळेल तुम्हाला रेसिपी करता करता मी असं काम म्हणते आहे. आणि हो, ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी पोळी खायचीच नाही का, तर तसं नाही. त्यांनी जरूर पोळी खावी, थोडी खावी, किंवा जास्त पोळी खायची असेल तर त्यासाठी पण मी व्हिडिओमध्ये टिप्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही इतरांसारखीच यथेच्छ गुळाची पोळी खाऊ शकता. चला तर अशी नंबर 1 ची 100 पैकी 100 मार्क मिळवणारी पोळी बनवायला सुरुवात करूया. अगदी सहज सोपी बनणारी गुळाची पोळी आहे. आणि पहिलं जे आपलं टेन्शन असतं की गुळ कसा तयार करायचा, तर हेच मेन आहे. गुळ परफेक्ट तयार झाला पाहिजे. तर तो कसा तयार करायचा हे बघूया. आणि तसं आपली आई आजी गुळ किसून घ्यायची ना, तसाच हा गुळ आपण आता किसून घेऊयात. बरं का, बघू किसला जातोय का. सो मी किसायला घेते गुळ. बापरे, किती जोर लावला तरी अगदी अर्धा चमचाच गुळ खाली पडतोय. एवढा गुळ किसायला कठीण आहे. काय करायचं आता ह्याचं. कित्येकांना पडतात प्रश्न असे अनेक. पण 4 वर्षापूर्वी सांगितली होती ही मेक. दगडासम कठीण गुळ कसा फोडावा, वाटावा की घाटावा, जोर कुठून आणावा. फोडून वाटून किसून हात पार थकले, नको तेवढे कष्ट मन आक्रंदले. दूर सरा किसणी, नका लावू जोर, कळेल युक्ती तुम्हास, रेसिपी बघाल जर. आरामात होईल गुळ मौशाळ, होईल एकजीव घालून तीळ वेलची खास. बनेल बघा कशी हसत खेळत पोळी, गुळ महाराज विसरतील त्यांची मिश्किल खेळी. म्हणजे काय, गुळाचे खडे राहतात आणि गुळ आपली पोळी फोडतो, हो की नाही. सो ही गुळाची मिश्किल खेळीच असते. खडा नाही राहणार, पोळी नाही फुटणार, घरचे दारचे सगळे म्हणणार वा सुगरण वा. महत्वाचं आहे की आपण आता गुळ अगदी आरामात कसा फोडायचा, एवढी कडक ढेप असते हल्ली, तर ते बघून घेऊया. तर गुळ एका काचेच्या प्लेटमध्ये घ्या आणि मायक्रोवेव्ह मध्ये आपल्याला हा 1 मिनिट गरम करायचा आहे. इथे एक महत्वाची टिप तुम्हाला सांगायची आहे. 1 किलोची ढेप मायक्रोवेव्ह मध्ये 1 मिनिट. जर का तुम्ही 500 ग्रॅमची छोटी ढेप घेतली तर 30 सेकंदच गरम करायचा बरं का. कारण मागे मी यांच्यावरती शॉर्ट एक पोस्ट केला होता आणि माझ्याच मैत्रिणींनी 500 ग्रॅमच्या गुळाची ढेप 1 मिनिटासाठी गरम केली आणि त्याला हात लावला तर तिला चांगलंच भाजलं. तर हे लक्षात घ्या मात्र, 1 किलोचा गुळ 1 मिनिट मायक्रोवेव्ह हाय फंक्शन वरती गरम करायचा.
500 ग्रॅमचा गुळ म्हणजे अर्धा किलोचा गुळ अर्ध्या मिनिटासाठी 30 सेकंदासाठी मायक्रोवेव्ह हाय फंक्शनवर गरम करायचा. हे विसरू नका मात्र. चला गुळ आपण मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून मऊ करून घेऊया. 1 किलोच्या ढेपेसाठी मायक्रोवेव्ह ओव्हन 1 मिनिटासाठी हाय पॉवर वरती सेट केलाय आणि गुळ गरम करायला ठेवलाय. 1 मिनिट झालंय. गुळाला हात लावण्याआधी गुळ फार गरम नाहीये ना हे चेक करा. एखादी भक्कम सुरी आणि बत्त्यासारखी एखादी जड वस्तू घेऊन गुळाची ढेप फोडायची. सुरी ढेपेवरती ठेवून वरनं बत्ता मारतीये. बघा किती आरामात गुळ तुटतोय आणि सुरीने बघा कसा पटापट बारीक करता येतोय. आणि ह्याच गुळाचं तेवढ्याच सहजतेने एकदम फाईन बारीक असं सारण तयार केलंय. तर हे सारण कसं बनवायचं हे बघूयात. त्यासाठी बारीक केलेला गुळ 2 वाट्या घेतलाय. वजनी माप आहे 300 ग्रॅम. पाऊण वाटी घेतले तीळ वजनाने 75 ग्रॅम आणि 50 ग्रॅम बेसने पाऊण वाटीला थोडंसं कमी भरलंय. असं 300 ग्रॅम गुळासाठी तीळ बेसन मिळून एकूण 125 ग्रॅम घेतलंय. घेतलेत 5-6 वेलदोडे, 2 टेबलस्पून खसखस आणि जायफळ. तर असा इथे बारीक केलेला गुळ आहे. थोडेफार याच्यामध्ये खडे आहेत तर ते आता आपण कसे मोडून घ्यायचे हे बघूया. अगदी सोपी पद्धत आहे. सो असा एक डबा घ्यायचा, घट्ट झाकणाचा डबा घ्यायचा, त्याच्यामध्ये गुळ घालायचा. गुळात अगदी थोडं म्हणजे पाव ते अर्धा टीस्पून पाणी घालायचंय आणि हा एक छोटा चमचा तूप घालायचंय. डब्यामध्ये असा गुळ घालून घट्ट डबा बंद करायचा. प्रेशर कुकर मध्ये मी इथे पाणी घेतलंय. खाली तळाला पाणी घालायचं. डबा कुकर मध्ये ठेवायचा. झाकण लावून एक 4-5 मस्त शिट्ट्या आणायच्या. 5-10 मिनिटासाठी गॅस बारीक करून ठेवायचा की गुळ मस्त वितळलेला असतो. बघूयात वितळतोय का गुळ. कारण गुळागुळांमध्ये पण फरक असतो. काही गुळ खूप हार्ड असतो, काही गुळ सॉफ्ट असतो. गुळ वितळेपर्यंत आपल्याला कुकरमध्ये तो ठेवून शिजवायचा. राहिले आता तीळ आणि डाळीचं पीठ. तर आता हे आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचंय. पहिल्यांदा आपण तीळ भाजून घेऊया. तीळ पटकन जळतात त्यामुळे मध्यम गॅसवर सतत हलवत तीळ भाजायचे. हे बघा आता छान सोनेरी झालेत तीळ. गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यावर कढईच्या मध्यभागी घालायची खसखस. कढईच्या गरमीमुळे खसखस जेवढी शेकली जाईल तेवढीच शेकून घ्यायची. चला तर तीळ भाजून खसखस शेकून तयार आहे. मिक्सरच्या चटणी ग्राइंडर मध्ये घालते. हे गेले सोललेले वेलदोडे आणि जायफळाचे तुकडे. दोन्ही अर्धा टीस्पून आहेत. तीळ भाजून झालेत आणि आता हे डाळीचं पीठ भाजायला घेते. माझी एक टीप आहे बर का. 2 मोठे चमचे डाळीचं पीठ जास्त घेतेय. नंतर आपण ते बाजूला काढूया. कारण इन केस पोळ्या फुटायला लागल्या तर भाजलेलं पीठ आपल्याकडे असावं. तर हे 2 चमचे बेसन. पण गुळात मिसळताना हे 2 चमचे बेसन बाजूला काढायला विसरायचं नाही. बेसन भाजताना चमचाभर घालायचे तूप आणि बेसन खमंग असं भाजून घ्यायचं. हे बघा दिसतंय की नाही आता खमंग. जास्तीचं भाजलेलं 2 चमचे बेसन बाजूला काढलंय. बेसन मिक्सर मध्ये घालायचं आणि हे सगळं बारीक वाटून घ्यायचं. हे बघा किती मऊ आणि एकदम फाईन वाटलं गेलंय. आणि हे मिक्सचर तयार होईपर्यंत गुळ पातळ झालाय का बघूयात. कुकरला मी जवळजवळ 5-6 शिट्ट्या दिल्या आणि 5-10 मिनिटं बारीक गॅसवरती कुकर ठेवला आता आणि त्यामुळे गुळ पाहिजे तसा पातळ झालाय. गुळात एकही खडा नाहीये. आता 300 ग्रॅम गुळासाठी तीळ आणि बेसन मिळून आपण 125 ग्रॅम घेतलंय. तर ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे, साखर वर्ज्य आहे, त्यांनी 300 ग्रॅम गुळासाठी इतर सामान 200 ग्रॅम घ्यावं. त्यात तुम्ही तीळ, खोबरं, दाणे, बेसन असं तुमच्या तब्येतीसाठी योग्य तो पदार्थ घालू शकता, वाढवू शकता. याच्यामुळे पोळी थोडीशी अगोड होईल, पण अशी पोळी तुम्ही जास्त प्रमाणात खाऊ शकता, एन्जॉय करू शकता. हेही नसे थोडं के, हो की नाही. तीळ बेसनाचं वाटण ताटात काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा पातळ गुळ एकत्र करायचा. गुळ खूपच गरम असतो. गार होईपर्यंत अजिबात याला हात लावू नका. चमच्यानेच मिक्स करा. गुळ जसा थंड होईल तसं मिश्रण आळत जाईल. गुळ कोमट झाल्यानंतर हाताला थोडंसं तूप लावून गुळ मळून घ्यायचा. थोड्या वेळ ठेवला की तो अगदी कोरडा होणार आहे. हे बघा एक 15 मिनिटांमध्ये हे सारण असं कोरडं होतं.
ह्या सारणामध्ये गोळे गोळे असतात आणि ह्याच गोळ्यांमुळे पोळी फुटते. त्यामुळे हे मिश्रण मिक्सर मधनं वाटून घ्यायचं. अर्धा गुळ वाटून झालाय आणि आता उरलेला अर्धा पण वाटून घेते. असा सगळा गुळ वाटून झालाय. काही खडे आहेत का बघण्यासाठी हे सारण असं घोळून घ्यायचं. घोळल्यानंतर मोठे मोठे खडे असतील ते वर येतील. वर आलेले मोठे खडे किंवा गोळे परत एकदा वाटून घ्यायचे. याच्यामध्ये कुठेही खडे गोळे दिसत नाहीयेत, तरी पण सारण परत एकदा मिक्सर मधनं वाटून घेतलंय आणि दुसऱ्यांदा वाटल्यानंतर सारण एकदम सुपरफाईन झालंय. गुळ असा तयार असेल की आपल्या सोयीनुसार पाहिजे तेव्हा पोळ्या आपण बनवू शकतो. आणि 8 दिवस आधी हे सारण बनवून तुम्ही फ्रीज बाहेरच ठेवू शकता. आणि आता पोळीच्या खुसखुशीत कवरासाठी घ्यायची 2 वाट्या कणिक, अर्धी वाटी मैदा आणि पाव वाटी बेसन. 2 चिमूट मीठ घातलंय आणि पिठाचं हे मिश्रण चाळून घ्यायचं. 2 टेबलस्पून तेल घेते आणि ते कडकडीत गरम करायचं. पिठात आता घालायचं हे कडकडीत तेलाचं मोहन. तेल पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं. गरम आहे बर का, एकदम हाताने नका चोळू पीठ. थोडं थोडं पाणी घालत पुऱ्यांची जशी घट्ट कणिक भिजवतो तशी घट्ट कणिक भिजवून घ्यायची. आता मैदा म्हटलं की आपण एकदम नको नको म्हणतो, पण केक, ब्रेड, बिस्किट्स खाताना हाच मैदा अगदी आवडीने खातो. पोळी खुसखुशीत होण्यासाठी मैदा घालणं तर गरजेचं आहे. त्यामुळेच म्हटलं, मैदा खायला जे खूप सेन्सिटिव्ह आहेत त्यांनी पोळी खायच्या दिवशी ब्रेडचा अर्धा स्लाइस किंवा एखादं बिस्किट कमी खा, म्हणजे झाली की नाही फिट्टम फाट. हे बघा, इतपत घट्ट भिजवलंय पीठ. कणिक भिजवून झालीये आणि तेल लावून एक 15-20 मिनिटं झाकून ठेवायची. पीठ भिजते तोवर आपण बाकीची तयारी करून ठेवूयात. तर पोळ्या ठेवण्यासाठी असा एक चांगला घसघशीत डबा घ्यायचा. पोळ्या एकमेकांना चिकटू नाहीत म्हणून 2 पोळ्यांच्या मध्ये ठेवण्यासाठी बटर पेपर घ्यायचा आणि तव्यावरची गरम पोळी पसरून ठेवण्यासाठी एखादा स्वच्छ कपडा, एखादा स्वच्छ कागद पण जवळ ठेवायचा. आणि घ्यायचे पोळ्या लाटण्यासाठी तांदुळाची पेठी आणि हा तवा. खूप जणांनी ह्या तव्याबद्दल विचारलंय. प्रेस्टिज कंपनीचा 10 इंच डायमीटरचा अॅनोडाइज तवा आहे, जो इंडक्शन कुकटॉपवर पण चालू शकतो. तवा सुंदर आहे, व्यवस्थित जाड आहे. हवा असेल तर खाली लिंक देतेय, त्याच्यावर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. 20 मिनिटं होऊन गेली आहेत. कणिक छान भिजलीये. ज्यांना गुळाच्या पोळीचा उंडा भरण्याची कुठलीच पद्धत जमत नाही त्यांच्यासाठी एक खास टिप पुढे सांगितलीये, त्यामुळे व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करू नका. आणि कणकेच्या अशा पुरीपेक्षा थोड्या मोठ्या लाट्या करायच्या. घेतलेल्या पिठात अशा एकूण 12 लाट्या झाल्यात. चला आता पोळी करायला घ्यायची आणि एक नंबरच पोळी झाली पाहिजे बर का. सारणामध्ये काही नव्याने गोळे तयार झालेले दिसले तर आधी ते मोडून घ्यायचे आणि मग पोळ्या करायला घ्यायच्या आणि तवा गरम करायला ठेवायचा. आता सुरुवातीला बघूया सारण भरून पोळीचे उंडे कसे करायचे. आपण मोदकाला जशी पारी करतो तशी हाताने ह्या लाटीची पारी करायची आणि ह्या वाटीत भरायचं सारण. पण ह्यामुळे पोळीचं कव्हर थोडं जाड बनतं. दुसरी पद्धत लाटीची पुरी लाटायची, त्यावर सारण ठेवायचं, 2 बाजू चिमटीत पकडून वाटी तयार करायची आणि वाटी भरेल एवढं सारण भरायचं. करंजी सारखं बंद करायचं आणि दोन्ही टोकं जुळवायची की झाला उंडा तयार. टोकाला खूप जास्तीची कणिक राहिली असेल तरच काढायची. उंडा व्यवस्थित दाबून घ्यायचा म्हणजे सारण पोळीच्या कडेपर्यंत नीट पसरतं. आणि आता दाखवते ती पद्धत मी वापरते. पुरी लाटून हाताच्या खळग्यामध्येच वाटी तयार करायची, सारण भरायचं आणि पुरीचं तोंड बंद करायचं. वर खूप जास्त कणिक राहिली असेल तरच काढायची, अन्यथा काढू नका, पोळी फुटेल. उंडा दोन्ही बाजूनी व्यवस्थित दाबायचा म्हणजे सारण पोळीच्या कडेपर्यंत छान पसरतं. आणि सांगितलेल्या पद्धतींपैकी कुठलीही पद्धत करणं अवघड वाटत असेल, गूळ कणिक नीट हँडल करता येत नसेल तर चक्क एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये पुरी ठेवायची, आतमध्ये सारण भरायचं आणि तोंड बंद करून उंडा करायचा. नव्याने पोळी बनवणाऱ्यांनी हीच पद्धत वापरा, पोळी एकदम फर्स्ट क्लास बनेल. मात्र सारण ठासून भरा. अजून एक पद्धत असते, 2 पुऱ्या लाटतात, एका पुरीवरती सारण पसरतात, त्याच्यावर दुसरी पुरी ठेवतात
आणि कडा दाबून बंद करतात. पण दाबलेल्या कडेमुळे कडेपर्यंत सारण जाईल याची खात्री नसते. आधी भरलेल्या उंड्याच्या 2 पोळ्या तयार केल्या. त्या पोळ्या अशा बटर पेपरवरती ठेवतेय. तुम्ही कापडावर किंवा स्वच्छ एखाद्या कागदावरती ठेवू शकता. आता पोळी लाटताना, पोळी भाजताना काय काळजी घ्यायची हे बघूयात. पोळी फुटत नाहीये, त्यामुळे सुरुवातीला आपण जे जास्तीचं बेसन भाजून घेतलं होतं ते सारणामध्ये घालण्याची काही गरज नाहीये. एक पोळी भाजल्यानंतर तव्यावरची पिठी पुसून घ्यायची, नाहीतर तव्यावर करपते आणि नव्याने जी पोळी आपण तव्यावर टाकू त्याला चिकटते आणि पोळी काळपट दिसते किंवा करपट लागते. आणि तव्यावरच्या पोळीतनं जर का गुळ बाहेर येत असेल तर मात्र तवा ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा. भरलेला उंडा तांदूळाच्या पिठीत घोळायचा आणि नेहमीच्या पोळीला जेवढा जोर देतो तेवढा जोर देऊन पोळी लाटायची. हे बघा, पोळीच्या कडेपर्यंत सारण पसरलंय. लाटताना पोळी उलट सुलट करून लाटायची, म्हणजे दोन्ही बाजूनी एकसारखी लाटली जाते. आणि ही एवढी जाड पोळी ठेवली, साधारण पुरीच्या जाडीची. तवा मीडियम हीटवर ठेवायचा, पोळी तव्यावर टाकायची आणि बघा अशी टम्म पोळी फुगेल. फुगल्यानंतर मात्र गॅस मीडियम लोवर करायचा. पोळी उलटायची. दोन्ही बाजूनी पोळी शेकली गेली की थोडंसं तूप सोडायचं. तूप सोडणं ऑप्शनल आहे, पण तूप लावलं की पोळीचं कव्हर अगदी 10 दिवस पण छान खुसखुशीत राहतं आणि शिवाय पोळीचा रंग पण सुरेख दिसतो. उप्स, जरा जास्तच तूप पडलं, पण हरकत नाही, जास्त तूप चांगलंच लागतं. पोळी खूप फुगली की मधला भाग तांबूस होतो आणि पोळीची कड मात्र भाजली जात नाही, त्यामुळे कडा व्यवस्थित दाबून शेकायच्या. चला, आता दोन्ही बाजूनी पोळी खरपूस भाजून झालेली आहे आणि ही पोळी गेली बटर पेपरवर. सारण पारीमध्ये अगदी दाबून दाबून भरायचं, म्हणजे उंड्यातल्या हवेची जागा सारण घेतं. पोकळ भरलं गेलं तर उंड्यामध्ये हवा राहते आणि लाटताना पोळी फुटू शकते. पोळीच्या कडा अशा व्यवस्थित लाटून घ्यायच्या. हे बघा, ह्या पोळीमध्ये पण सारण अगदी कडेपर्यंत पसरलेलं दिसतंय की नाही. पोळीवरची जास्तीची पिठी झटकून टाकायची आणि मीडियम ते मीडियम लो गॅसवरती दोन्ही बाजूनी पोळी खरपूस भाजून घ्यायची. वरून लावायचं तूप, उलटायची आणि पोळी तयार. पुरणाच्या पोळीच्या रेसिपीमध्ये दाखवलं होतं की आधी सगळे उंडे भरून घेतले आणि मग पोळ्या लाटल्या. पण गुळाच्या पोळीच्या बाबतीत सगळे उंडे आधी भरून ठेवायचे नाहीत, कारण काय होतं, कणकेच्या ओलाव्यामुळे गुळाला सुटतं पाणी आणि मग उंड्याचा लगदा होतो. त्यामुळे एका वेळेस पोळीचा एकच उंडा भरायचा, लगेच लाटायचा आणि भाजायचा. माझा एक प्रश्न आहे, तुम्हाला कोणाला उत्तर माहितीये का सांगा. पूर्वी गुळ कसा सहज किसला जायचा, मऊ असायचा. आजकाल गुळ फार कडक असतो, तुटता तुटत नाही, किसता किसला जात नाही. तर ह्याचं कारण काय असावं? माहित असेल तर कळवा आणि तुम्ही कुठल्या गावातनं व्हिडिओ बघताय हे पण सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या. किती मस्त टम्म फुगली पोळी बघा, कशी मस्त गरगर फिरतीये. मला हिला बॉल सारखं गोल गोल फिरवायचं टेम्पटेशन अवॉइड करता आलं नाहीये. हे बघा, हा सूर्य हा जयद्रथ. आम्ही म्हटलं तसं पोळी फुगली की फुगलेला भाग तव्याला चिकटलेला राहतो आणि छान खरपूस बनतो, पण कडा मात्र कच्चट राहतात. त्यामुळे कडा दाबून शेकायच्या आणि अशा पोळ्या तयार आहेत. एरवी आपण गरम पोळ्या खातो, पण गुळाची पोळी मात्र गार करूनच खायची. गरम असताना मऊ असते आणि गार झाल्यावरच ती खुसखुशीत होते. आणि डन. मस्त रवाळ खमंग सोनेरी साजूक तुपाबरोबर पोळीचा आनंद घ्यायचा. हे बघा, इतकी खुसखुशीत पोळी झालीये की तोडून दाखवताना त्याचे असंख्य तुकडे होतात. पोळी उघडायला गेलं की त्याचे तुकडेच पडतात. हे बघा, आतमध्ये गुळ सगळा व्यवस्थित एकसारखा पसरलाय आणि सांगितल्याप्रमाणे अशी खटकन पोळी तुटली पाहिजे. पहिला नैवेद्य देवाला. तर मंडळी, अशी मस्त पोळी बनलीये. कधी एकदा खाते असं झालं. यातल्या 1-2 पोळ्या ऑलरेडी खाऊन झालेल्या आहेत सगळ्यांच्या. मी तुम्हाला खाऊन सांगते कशी झाली आहे. हे बघा, अशी पटकन तुटतीये पोळी आणि मस्त तुपाबरोबर खायची. या डाएट वगैरे बाजूला ठेवायचं. गुळाची पोळी, पुरणाची पोळी, त्याला तूप हे पाहिजेच.
भारी, एक नंबर, खूप सुंदर झालीये. करून बघा. आणि ही रेसिपी, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.